गेल्या वर्षभरापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माणगाव तालुक्यातील काकळ आदिवासी वाडीतील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळणार आहे। ग्रुप ग्रामपंचायत काकळ अंतर्गत येणाऱ्या या आदिवासी वाडीतील जलजीवन मिशन अंतर्गत बंद असलेली पाणी पुरवठा योजना आता पुन्हा सुरू होणार आहे। वादळाच्या काळात सोलर पंपाच्या सोलर प्लेट्सवर झाड कोसळल्याने त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्था ठप्प झाली होती आणि आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती। ही समस्या माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रचना थोरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला। शासकीय निधी उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने त्यांनी हा प्रश्न लायन्स क्लबचे रायगड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संजीव सूर्यवंशी यांच्याकडे मांडला। त्यानंतर अंशुल स्पेशालिटी मॉलिक्युल्स कंपनीने सुमारे 3 लाख रुपयांचे सोलर प्लेट्स आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले। त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचं काम आता सुरू झालं असून आदिवासी कुटुंबांना लवकरच पाण्याचा दिलासा मिळण्याची आशा आहे। संस्था असा सेपरेट आलेला आहे, सरकारी निधीतून नाही आणि त्यांनी हे मेहनत करून तो सोलर त्यांना आदिवासींना आलेला आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि आपल्या ज्या पाण्याचे पॅनल त्याच्यावरती झाड पडून त्यांची नुकसानहानी झाली होती, त्याचा पाठपुरावा आपले भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेशजी थोरे साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून ते आज या ठिकाणी बसवण्यात येत आहेत। आणि ते बसवत असताना बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केले की त्या ठिकाणी हे पॅनल बसूच नये यासाठी देखील प्रयत्न केले, परंतु तिथे कुणाची तप चालली नाही। परंतु थोरे साहेबांनी तिथे आश्वासन दिला होता आदिवासी वाडीला की जे ते तुम्हाला शब्द दिला आहे तो शब्द मी पूर्ण करणार, त्याच्यामध्ये एक मात्र तिलसुद्धा मात्र कमी पडणार नाही। आणि त्याच शब्दावरती आज आदिवासी वाडीतले आमचे सगळे ग्रामस्थ असतील ते एका शब्दावरती ठाम राहिले। भले 3-4-5 महिने गेले, परंतु तो काम आपले निलेशजी थोरे साहेबांनी यशस्वीपणे केलेलं आहे। त्याचे मी या ठिकाणी त्या कामाच्या निमित्ताने थोरे साहेबांचे आणि काकळ आदिवासी वाडी यांचे मी मनापासून आभार मानतो। वंदन करून भारतीय रत्न शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र वंदन करून आमच्या या गावदेवी मातेला स्मरण होऊन आज जो आजचा दिवस आहे ते दिवसासाठी माननीय निधी थोरे साहेबांनी किती प्रयत्न केले असतील ते फक्त मला वाडीक साहेबांना माहिती असतील। आणि त्या प्रयत्नातून आज आपण सोलर तिथं आपणाला हजर केलेले आहेत। आणि नेता कसा असावा, नेत्याची पकड कशी असावी, कार्यकर्ते कसे सांभाळावे ते निलेशजी थोरे साहेबांकडून शिकावं। आणि खरोखरच मला एक अभिमान वाटतो साहेब, त्या सोलरसाठी आपण एवढं प्रयत्न करून तुम्ही सोलर आणला तर आदिवासी वाडी आपल्यावर आज पण ठाम आहे, ठाम पुढे सुद्धा राहीलच आणि त्यात काय दुबाधा होणारच नाही। कोणी किती कार्यकर्ते आले, किती कार्यकर्ते केले, या सोलरसाठी कितीतरी त्यांनी प्रयत्न केले, ते कोणतं नाव घेत नाही, कुठल्या पार्टीचं नाव घेत नाही, पण असं ह्या स्कीमसाठी कुठंच निधी भेटत नाही। माननीय निधी थोरे साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेतून एवढी मोठी 3-4 लाखाची जे प्लेटी आणल्या त्याच्यामध्ये त्यांचे मी धन्यवाद देतो। आणि आदिवासी वाडीने याचा अगदी सुखाने पाणी पिवावं असा त्यांना मी वंदन करतो। आणि